मोदींच्या 12 वर्षाच्या नेतृत्वात भारताला नवी दिशा, महाराष्ट्राच्या विकासालाही मिळाली गती. आमदार सुधीर मुनगंटीवार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे पंतप्रधान म्हणून 4399 दिवसांचा ऐतिहासिक टप्पा गाठला असून त्यांच्या 12 वर्षाच्या नेतृत्वात नव्या आत्मनिर्भर भारताची भक्कम पायाभरणी झाली आहे. तसेच महाराष्ट्राच्या विकासालाही नवी क्रांतिकारी दिशा मिळाली असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने विश्वास व्यक्त केला आहे. 2014 मध्ये 21 कोटी 54 लाख, 2019 मध्ये 27 कोटी 38 लाख तर 2014 मध्ये 28 कोटी 56 लाख मतदारांनी त्यांना पाठिंबा देत पुन्हा देशसेवेची संधी दिली. हा विश्वास देशाच्या विकास कामांमुळे आणि जनकल्याणकारी योजनांमुळे अधिक दृढ झाला आहे. ते पुढे म्हणाले, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, मुद्रा योजना, आयुष्यमान भारत, UPIच्या माध्यमातून झालेली डिजिटल क्रांती, 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य वितरण, 11 कोटी शेतकऱ्यांना सन्मान निधी तसेच नवीन शैक्षणिक धोरणासारखे अनेक ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत. या योजनांमुळे देश आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारत स्वाभिमानी, विकसित आणि विश्वगौरव राष्ट्र व्हावे तसेच देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूद केले. जनतेने NDAला दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सरकारच्या विकास कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. साधारणतः विश्वगौरव युगपुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींवर जनतेने जो विश्वास व्यक्त केला, 2014 मध्ये 21 कोटी 54 लाख मतदारांनी आपल्या सदिच्छा दिल्या, 2019 मध्ये 27 कोटी 38 लाख मतदारांनी विश्वास व्यक्त केला व या देशाच्या प्रगतीसाठी 2024 मध्ये 28 कोटी 26 लाख मतदारांनी विश्वास व्यक्त करत माननीय पंतप्रधान महोदय यांना देशाची सेवा करण्याची संधी दिली. या संधीच्या संदर्भात जनतेचे आभार मानायचे आणि देशामध्ये जी प्रगती झाली, ज्यामध्ये आर्थिक महासत्ता म्हणून आपण पुढे येतोय, मेक इन इंडिया असेल, आत्मनिर्भर भारत असेल, मुद्रा योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, UPIची डिजिटल क्रांती असेल, मजबूत आणि स्वतंत्र अशी आपले परराष्ट्र धोरण इंडिया फर्स्ट विषय असेल, संकट काळातील जगाचा मित्र म्हणून 100 देशापर्यंत आपण वॅक्सिनेशन असेल, ग्लोबल लीडरशिप मध्ये G20 असेल, अशा अनेक विषय, 81 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात 11 कोटी शेतकऱ्यांपर्यंत सन्मान निधी देण्याचा विषय असेल, वेगवान वाहतुकीच्या साधनासाठी 2.5 लाख गावांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याचा विषय असेल, जनतेच्या सेवेसाठी हायवेज बनवण्याचा विषय असेल, अटल टनेल सारखे जगाने आश्चर्य करावे असे प्रकल्प असेल, या देशाच्या शैक्षणिक क्रांतीमध्ये अनेक घेतलेले निर्णय असेल, 23 पेक्षा जास्त एम्स हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजच्या निर्मितीचा विषय असेल. आपला देश हा भयमुक्त भारत व्हावा, भूकमुक्त भारत व्हावा, नक्षलमुक्त भारत व्हावा, आतंकमुक्त भारत व्हावा, रोजगारयुक्त भारत व्हावा, समरसतायुक्त भारत व्हावा, स्वाभिमान युक्त भारत व्हावा, विश्वगौरव भारत व्हावा, सुख समाधान युक्त भारत व्हावा. या देशाच्या कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत हम सब एक है. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई. कुछ पार्टियां बांटने का काम करते आई. या दृष्टीने या देशामध्ये आर्थिक महाशक्ती करण्याच्या दृष्टीने जो प्रयत्न केला जातोय, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहे, ते ज्या मतदारांनी अतिशय प्रेमाने भारतीय जनता पार्टी व NDAला आपला आशीर्वाद दिला, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद